स्वागत आहे तुमचं. मी समीर चौघुले आणि ही प्राजक्ता माळी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे झागीरदार पर्व दुसरे. प्राजक्ता, आता तू तुझ्या जागेवर बसायचं. येस. हाय प्राजक्ता, लुकिंग गॉर्जियस. ओके प्राजक्ता, आता तिथून तू तुझे रिस्पॉन्सेस द्यायचे, म्हणजे स्किट आवडलं की तिथून रिॲक्शन्स द्यायच्या. ओके. सुपर्ब, क्या बात है, मजा आला, सुभान अल्लाह. आता नाही ग, स्किट आवडल्यावर रिस्पॉन्स द्यायचा. ओके. हो चालेल. तर असं का तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेहमीची प्रतिभा संपन्न प्राजक्ता आज प्रतिमा स्वरूपात इकडे कशी काय बसलेली आहे? त्याची 3 कारणं मला कळलेली आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की तिने चॅनलला चॅलेंज दिलेलं होतं, माझा फक्त कटआउट लावा, तुम्हाला तोच TRP मिळेल. माझ्या मते चॅनलनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, कटआउट तिथे लावलेलं आहे. दुसरं कारण हे मला कळलेलं आहे की तिने मानधन वाढवून मागितलेलं होतं. अडून बसली होती ती, तिने तब्बल 11 रुपये मानधन वाढवून मागितलेलं होतं आणि निर्माते तिला 10 रुपये द्यायला तयार होते, पण 1 रुपयासाठी ती नाही म्हणाली आणि आज ती ह्या एपिसोडमध्ये नाही आहे. आणि तिसरं कारण जे मला खरं वाटत नाही आहे, ती परदेशी तिच्या कामानिमित्त गेलेली आहे. असो, म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. जसं की आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आजच्या भागाची थीम आहे नातं आणि नातेवाईक. नवरा बायकोचं नातं एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर घेऊन येत आहेत आपले हास्य बुद्रुकचे इनामदार अंशुमन विचारे. इन्स्पेक्टरच्या तडफदार भूमिकेत नियती घाटे काय बघायला लागणार आहे कुणास ठाऊक आज. आणि वंडर बॉय किरण डांगे, जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. कोणीच नाहीये विचारे. हवालदार विचारे, पोलीस स्टेशन मध्ये झोपा काढतोय. ए हवालदार विचारे, काय झालं? काय झालं बोंबलायला? मेलो नाही अजून मी. हवालदार विचार, हवालदार काय चाललंय? काय नीट बोलायचं, नीट बोलायचं. तू पण नीट बोलायचा. हवालदार विचारे काय? हवालदारला हवालदारच म्हणतात, इन्स्पेक्टर नाही, कळलं? आणि मोठी शाणी गडने फाट बोलायला. काय काय आली मोठी शाणी काय? हे बघ, इन्स्पेक्टर आहे आम्ही, मला मॅडम म्हणायचं. मॅडम? हा, अडलंय माझं खेटर, मी कशाला म्हणतो मॅडम? या डिपार्टमेंटची इन्चार्ज आहे मी, मला मॅडम म्हणायचं, कळलं? मिसेस लक्ष्मी विचारे. मधलं नाव विसरलीस? मिसेस लक्ष्मी नारायण विचारे, जो तुझा नवरा आहे, जो मी आहे, विसरलीस? विसरलीस काय? शपथ. नवरा घरी, हे पोलीस स्टेशन आहे, कळलं ना? आणि हे बघे, हे असलं ना आदलं मधलं काही मी मानत नाही, सांगून ठेवते. आदलं मधलं? 5 वाजता ड्युटी संपू दे, आदलं मधलं सगळं बाहेर काढतो. आदलं मधलं तू काय बघणार आहे मला? तू काय बघणार? चांगलं बघतो. साहेब साहेब साहेब, आधी मला बघा ना. इथे मी साहेब आहे, वरिष्ठ आहे मी. हा ना, हवालदार आहे. सारखी सारखी आठवण करून द्यायची गरज नाही. हवालदार हवालदार कळलं ना? हा बोल, काय आला? साहेब बोल. मॅडम ऐका ना, तुम्ही माझ्या बायकोला अटक करून टाका ना. तिने मला मोबाईल मारला हो, सारखी मोबाईल मध्ये डुबलेली असते ती. अरे बरोबर आहे, बायकांना अक्कलच नाही. इकडे तुला सांगतो, सतत ना व्हॉट्सअप व्हिडिओ गेम फालतूगिरी चाललेलं असं माहिती का? परवा डाळीत मोबाईल टाकला माहितीये कुणी? माझ्या बायको नाही. अरे अख्खी डाळ व्हायब्रेट होत होती माहितीये का तुला? अरे जेवण करताना कशाला पाहिजे ना मोबाईल? काय? अरे पाण्यात टाकला, तेलात टाकला, कोबीच्या भाजीत पण टाकला. अरे 3 महिन्यात 12 मोबाईल बदलले. अक्कल नसते हो या बायकांना. मी पण तेच बोललो माझ्या बायकोला, अगं काय सारखा सारखा मोबाईल करतेस? रागात येऊन मोबाईल फेकून मारला हो मला. बरोबर आहे, बरोबर आहे. तिची काही चूक नसणार, बायकांना काही वेळ नाही लागलाय असं करायला. तुझी चूक असणार, नसशील केलं एखादं प्रॉमिस पूर्ण. नाही नाही, मी तिची सगळी प्रॉमिस पूर्ण करतो. गेल्या संडेला फक्त तिच्याबरोबर शॉपिंगला जाता आला ना, इतकंच. इकडे रे, काय चाटायचं शॉपिंगला जाऊन माशा मारायच्या? ना. अरे माझ्या बरोबर जाशील ना, माझ्या बरोबर माझ्या बायकोवर शॉपिंगला जाशील ना,
ती काय करते रंग कोणता खेळत बसते. अहो या नाही तुला सांगतो हा ब्ल्यू कलर चांगला आहे, हा मँगो कलर चांगला आहे, अरे हा मस्त वाटतं ना असं बोलत बसते माहितीये तुला. अरे माझ्या आत्याला कावीळ झाली होती, तिच्या डोळ्याला जो कलर आहे ना तो साडीला कसा मॅच होतो यासाठी 27 दुकानं पळत होती इकडे तिकडे माहितीये तुला. 27 दुकानं आणि तुम्ही त्याच्यावर गेलात. काय करणार असे सटकन द्यायचे नाही ए, ठेवून. ए, ए, सटकन, ए, चल इकडे चल. काय हा 27? हे बघ मला गणित शिकवायचं नाही हा. सैरट सगळ्या दुनियेने बघून झाल्यानंतर मग आम्ही बघितलंय. 8 वेळा प्लॅन फसलोय, 8 वेळा. लग्नाचा वाढदिवस नाही रे लक्षात राहते माणसाच्या, कामावर ड्युटी करत असतो हा. अरे आमच्या वरिष्ठांनी मला गणपती मंडळात ड्युटी लावली, त्याला मी काय करणार सांग ना, मी काय करणार. हो मग सांगायचं वरिष्ठांना बायकोसाठी वेळ हवाय. डोक्यावर पडलीस तू, डोक्यावर पडलीस. अरे बायको जो वरिष्ठ असेल तर काय करायचं. ही मोठी शाणी सूड गवते. तुला सांगतो लग्नाच्या वाढदिवसा दिवशी स्वतः सुट्टी घेतली आणि मला नाईट ड्युटी लावली माहितीये तुला. आणि वरती घरी गेल्यानंतर मेसेज टाकते, काय तुमचे साहेब तुम्हाला सुट्टी देत नाही, नोकरी करण्यापेक्षा हमाली करा. आणि वरती गाणी कुठली पाठवते गाणी, तरी 2 टकिया की नोकरी मेरा लाखों का सावन जाए. आणि वरती मला मिस यू म्हणून डिस्टर्ब असं ना, असं मारस वाटतं ना. सांगतो हिच्यापेक्षा गावंढा बाईशी लग्न केलं असतं ना तरी चाललं असतं. हो जा ना कर ना जा. अरे केलंस रे. तुम्ही दोघं नवरा बायको आहात. हो तीच ती बेअक्कल जिला सटकन ठेवून द्यायला पाहिजे ती मीच बायको आहे. अहो, नाही मी चुकून बोललो. मी यांच्या बायको बद्दल बोललो. ती बायको तुम्हीच आहात मला नव्हतं माहित. सॉरी तुला ना मी नंतर बघ. अहो नाही मी काय नाही केलं, यांनी उकसावलं मला. ए शाणे उकसावलं काय, उकसावलं काय, इकडे ये. घाबरू नकोस तू, मी आहे, मी तुला न्याय देईन कळलं, घाबरू नकोस. हिला हवालदार ठरवणार आता. मी काय म्हणतो लक्ष्मी मॅडम, ह्याच्या बायकोने मोबाईल फेकून मारला ना, मग तिला कायदेशीर त्या बोलून कायदेशीर चौकशी केली तर. हवालदार मला कायदा शिकवणार. हा, हो हा. तुला सांगते लेखी परीक्षेत नापास झाला. काय नापास झाला नापास. लेखी परीक्षेमध्ये तुम्ही नापास झाले होता. अरे म्हणजे तुमच्या लेखी हवालदारांना काहीच किंमत नाही ना. शाण्या इकडे ते काय हवालदार म्हणते हवालदार. आणि लेखी परीक्षेचं मला सांगू नकोस कळलं ना. अरे मी माझं लिहित होतो आणि ही पाठवून दाखव ना मला, दाखव ना. मला बिचारीची दया आली म्हणून मी माझी सप्लिमेंट तिला दिली. या शाळेने स्वतःच्या पेपरला सप्लिमेंट लावून देऊन टाकली पुढे. अहो चिठी काय ही. तिला सांग तुला सांगते ट्रेनिंगच्या वेळेस ना याला साधं धावता पण नाही आलं. ए शाणे हसतच काय. मी धावतच होतो, मी पहिला तो मी ही पाठीमागे होती, ही पाठीमागे आणि नंतर हिच्या पाठीमागे 2-3 जण होते कळलं का तुला. अरे मी आता फायनल लाईनला टच करणार तितकं ती पाठवून काय म्हणाले माहितीये काय, नार्या आय लव्ह यू असं बोलले. मी हुरळून गेलो, पाठीमागे तर पटकन पुढे. अरे म्हणून ही इन्स्पेक्टर झाली, मी हवालदार झालो कळलं काय. अरे ह्या बायका जाम चतुर असतात, इमोशनली जाम आपली वाट लावतात रे, वाट लावतात आयुष्यात. चल इकडे. हा काय इमोशनली वाट लावतो आम्ही? लावतात. हा? हे बघ आय लव्ह यू बोलले पण लग्न केलं ना तुझ्याशी. लग्न केलं. ए, ये सब जुमला आहे असं म्हणून कल्टीने मारली मी. हे बघ उगाच काहीतरी आरोप करायचे नाहीयेत. खरंच तुझ्या बावळपणाच्या प्रेमात पडले मी. टिपडली. ते सोड रे ते सोड. हे बघ हवालदार याला 8 टाक लगेच. ए शाळा इकडे रे, घाबरू नकोस तू, नाही टाकत जा. तू वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करत नाहीयेस. मी फक्त कायद्याचं पालन करतो, घाबरू नकोस रे. तुझा केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही माझ्या समोर. हो हो नक्की. हा ये इकडे बाळा इकडे. केला वाकडा केस, काय करणार तू? हे बघ काय करताय तू त्याला असं टच करू शकत नाहीस. केला touch रे. हे बघ इथे उभा राहा. एक सेकंद. हे बघ तू पोलिसाच्या वर्दीचा असा दुरुपयोग करू शकत नाहीस. तू डावला काय करणार तू? हे बघ तू त्याला असं 3rd डिग्री वापरू शकत नाहीस. तुम्ही थांबा ना. हो तुम्ही नका घेऊ माझी बाजू. ते खुन्नस काढतात हो माझ्या. नाही रे, तुझ्यावर नाही माझ्यावर खुन्नस करते मला माहिती आहे. हे बघ घाबरू नकोस, हा नार्या तुझ्या सोबत आहे नार्या. बघ लाख आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला
शिक्षा होता कामा नये. बघ एका निरपराधाला ती काही करू शकत नाही. मी तिच्या समोर असं चौकशी आयोग बसवून आत्म टाकेन तिला मी. मला टाकणार तू हा कंप्लेंट करणार आणि मी साक्षीदार म्हणून पुरावा देणार. तू साक्षीदार म्हणून इकडे ना जरा. मी येतो जा तू. इकडे 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 तू वाचवणार याला. वाचवणार. ठरलंय ठरलंय. मग आता मी याचा एन्काउंटर करते. आता तू याला वाचवून दाखवायचं. चल वाचव. घाबरू नकोस रे. मी वाचवणार तुला. घाबरू नकोस तू. कळलं का? हे बघ असं हाकनात कोणाचा जीव घेऊ शकत नाही. कळलं ना? आता मी याला मारते. तू प्रूफ करून दाखव हा की मी याला मारला. अरे तू मार. तू घाबरतो का? चल शूटिंग कर. तू मार. इकडे तू अरे मार. तू मार. चल मार. काय मारणारच आहे. तिच्या दम नाही रे. तू मार. शूटिंग करतोय. विचार आहे माझ्या डोक्याची हटवू नको. खरंच ठोकेन याला मी इथे. अरे तसं डोकं असायला लागतो. मार ना. ते दम नाही रे. तू मार. वेट लागले का तुम्हाला? मरायचं रे मरायचं. घाबरू नकोस रे. फक्त फुट्टाची गोळी आहे. चल मारणार. चल मारणार. मार तू मार. जल्दी मार. चले मी विचार डोक्याची हटवायची नाही माझ्या. अरे डोकं आहे का? ए मार. तू कशाला घाबरते? तुला माझ्या विश्वास नाही. अरे तू मर. मी आहे तुला. ना आतमध्ये टाका. हा चांगला चान्स आहे. तुला मारू दे रे. एक लक्षात ठेव. बघ काय करू शकत नाही तुझं. तू मेल्याशिवाय तुम्ही आत्म टाकू शकत नाही. ते लक्षात ठेव. आता याला फायनल ठोकणार. अरे काय फायनल ठोकणार? सेमी फायनल ठोकणार काय नाही रे. अरे सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे. फक्त फुटाची गोळी आहे. मी शूटिंग करतोय. मारतो. विचार आहे. थँक्यू थँक्यू. सर्व्हिस. तुम्ही मला वाचवताय का मारताय? घाबरू नकोस रे. बघ काही झालं ना तर मी 8 मिनिट टाकणार तिला. ए मारतो मारतो मारते. हे बघ काय देसी कट्टा. चला उद्या भेटता. इकडे बघ. हा देसी कट्टा ना जप्त केलेला आहे. विचार का? कारण तू ह्याच्याने विचारांवर गोळ्या झाडत होतास. कधी? आता तुझा एन्काउंटर. आता मरायचं फायनल. अरे जा चल मार. आता कसं शूट करणार तू? हा कॅमेरा. हा कॅमेरा. हा कॅमेरा. मार. घाबरू नको. कळलं ना? असे बरेच बघितले. अरे बऱ्याच स्टोऱ्या बनवल्या. तुम्ही काळजी करून हे बघ. हे लक्षात ठेव. एका नवऱ्याला बायकोपासून वाचवण्यासाठी दुसऱ्या नवऱ्याला मारायला पाहिजे. लक्षात ठेव. तू मारतो. मार. मी आहे. हा मेल्याने मला ना काहीच फरक पडत नाही. हो पण मला पडतो ना फरक. माझ्या बायकोला पडतो ना फरक. अरे लक्षात ठेव. शेवटी सत्याचा विजय होतो. काळजी करू नकोस तू. पण माझं नाव किरण आहे ना. फालतू बंद करू नको. फालतू विरोध करू नको. मीच गोळ्या खाली. ए मार नाही. मार. अरे मारे. मार. चल मार. अरे मार रे. अरे चल मार. मार ना. कधी असता का कुठे? अरे मोठी मला शिकवते. अरे विचारे पळा तो. पळायला तर पाच वाजले. ड्युटी संपली. थकले बाई ड्युटी करून. देवा देवा देवा. अहो मी काय म्हणते. संध्याकाळी जेवणाला फ्लॉवरची भाजी चालेल का? रोज फ्लॉवरची भाजी? तुझ्या बापाचा का फ्लॉवरचा मळा आहे? आज मला तांबडा पांढरा पाहिजे. कळलं ना? बरं चालेल. मग जाताना चिकन घेऊया. हा कोशिंबीर पण पाहिजे. चालेल. गोडाला काही करू? मी आहे ना. झालं का तुझं? हो झालं. चला निघूया. अहो हा मी काय म्हणते. काय? आज रात्री आपण आईस्क्रीम खायला जाऊया का? किती थंडी पडली. सारखं आईस्क्रीम काय? असू दे ना, खाऊ दे ना. अजून मी काय म्हणतो? जबरदस्त मजा आली. महेश सर काय वाटतं परफॉर्मन्स बघून? ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि एक्सलंट प्रेझेंटेशन. फॅन्टॅस्टिक. डिरेक्टर ऑल्सो हॅज टू बी सॅल्युटेड. येस येस. आणि तुम्ही तिघांनी तर ब्रिलियंट परफॉर्मन्स दिला. अरे अंशुमन तू तर आहे स्टॉलवर्ड. पण या दोघांनी दे आर दिस यंगस्टर्स, दिस न्यू कमर्स. ह्यांना तर यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. किरण तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होतास ना, इट वॉज सुपर्ब. आणि मला याचा एंड इतका सुंदर वाटला. इतका ब्रिलियंट एंडिंग होतं ह्याचं का शेवटी हजबंड अँड वाईफ आर हजबंड अँड वाईफ यार. अँड दे लव्ह इच अदर. लवली. अँड आय टेल यू नियती तू सुद्धा सुपर्ब. कीप इट अप. ऑल द बेस्ट. 11:30. क्या बात आहे. फॅन्टास्टिक. इनामदार. मला अंशुदाबद्दल बोलायला आवडेल की त्याचा तो हवालदार करता करता मध्येच तो काहीतरी टपुरीपुरी आला ना असं.
आणि एक गोष्ट मला नमूद, म्हणजे स्किट तर उत्तमच झालं, पण मला समीरदा तुझं कौतुक करायला आवडेल. माझं तू ज्या पद्धतीने अँकरिंग करतोयस क्या बात आहे. म्हणजे तू स्किटच कर नको. नाही, आता आपल्याला त्या बिचाऱ्या प्राजक्ताचं महत्व कळायला लागलं. माझं पुढचं स्किट जे होतं तिथे बसून जे मी म्हणणार होतो ते पण आता मला चेंज करावं लागेल. ठीक आहे, प्रत्येकाचीच वेगळी येणार आहे. लेट्स सी. नमस्कार, मी किरण हनुमंत डांगे. मी नियती घाटे. तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर आम्हाला नक्की वोट करा. आणि त्यासाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवर जाऊन आमच्या फोटोंवर क्लिक करा. तुमचं एक वोट आम्हाला या स्पर्धेतील आमचं स्थान बळकट करून देऊ शकतं. धन्यवाद. हात दे ग जरा, हात दे. थँक्यू थँक्यू. तर मंडळी, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, आता इथे असे 2 विनोदवीर येणार आहेत, म्हणजे आपल्या हास्य बुद्रुकचे इनामदार विशाखा सुभेदार आणि अरुण कदम. कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. अरे दरवाजा उघड. आला आला हा माझा घर मालक आला कटकट डोक्याला. आले आले नाही, सूर चुकतोय, काय करू. आले 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 अरे उघड दरवाजा. आले आले. अरे कदम, राम राम छोटे सरकार. आज कसं काय येणं आहे ग. अरे सांभाळा स्वतःला. याच्या आता मी काय मॅग्नेट आहे काय, दिसल्या चिपकायला. काय झालं माहितीये का, काय झालं. 3 वर्ष झाली मला बरं नाही हो. 3 दिवस झाले हो मला बरं नाही हो. अगदी ना चक्करच येते हो, खूप चक्कर येते, म्हणून तुमचा आधार घेत होते. आधार घेत होते. हा असा डायरेक्ट तुझा सगळा आगोरा भार पारल्यावरती मला कुणाचा तरी आधार घ्यावा लागेल ना. 3 दिवस झाले तू आजारी पडलीस, बरंच वाटत नाही तुला. अजिबात बरं वाटत नाही, अगदी विकनेस झालंय. कुठल्या अंगाने तू विकायस ग माझी बाय. तो वीक पॉइंट आहे, विकनेस नाही वासारे. अरे विकनेस हे शब्द तुझ्यासाठी बनलाच नाही आहे. फालतू कारण देऊ नको. मना भार दे. अरे काय फालतूगिरी. अरे घर भार दे म्हणा, घर भार दे. इच्छा असल्या फालतूगिरी करतेस. 1967 साल्यापासून तू इकडे राहत असाल. 40 रुपये, फक्त 40 रुपये तू कधी येल्यावरच दिलेस नाही का. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय सरकार, तुम्ही खोटं बोलताय. त्यावेळेस ना 4 रुपयेच भाडं होतं. माझे बाबा राहायचे त्यावेळेस, आणि ते तर देत होते वेळेवर भाडं. दिलं कधी. अरे तुझा बापूस. बाबा म्हणा, बाबा होते माझे ते बाबा. अरे तू म्हण बाबा, मी बापूसच म्हणणार. इच्छा असला तू आमच्या घरान भांडी घासायला होता. माझ्या बापाने तुझ्या बापसाला खोली दिली न, तो फसला. थंडी वाजते. असंच त्याच्याकडे भार मागला, तू पण असं थंडीने कुरकुर राहायचा न. माझ्या बापाला जाम त्रासताने दिला. माझा बाप जाताना मला सांगितलं, रे बाला माझ्याकडे एक वचन घे तू, की त्या सावंताचं भार सगळं मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही.
चहासला तू काय म्हणा भार देत नाही. तो म्हातारा रात्रीचा येतो माझ्या सपनात ना म्हणा बोलतो रे ते सावंताचं भार आणलंच काय. भार देणार भार दे. कदम साहेब कुठून देऊ मी तुम्हाला भाडं. आमच्यासारखा गरीब माणूस कुठं जाणार कदम साहेब. तू गरीब खूप. कुठल्या अँगल न तू वाटतेस गरीब आहे तू. जहाजला माझ्या घरान अजून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर टीव्ही तुझ्या घरान तू कसली गरीब काय ग. मुंबईमध्ये 3-3 फ्लॅट आहेत ना तुझं. देवाची कृपा. आणि तू गरीब आहेस. जहाजला मना वाटलं लग्न झालं तर ही सासरी जाल नाही ही खोली रिकामी होईल. तो नवरा अधून मधून इकडे येतो पण ही काही जातच नाही. काय ग बसायला अजून 2 फ्लॅट आहे ना तुझं. नाही 3 आहेत. नाही हे फक्त काय आहे ते जरा लांब आहेत ना. वसई स्टेशन पासून खूप लांब आहे. ही गिरगावातली खोली कशी एकदम अशी जवळ पडते स्टेशनच्या. आणि मच्छी मार्केट तर असं तोंडावर जवळ आहे एकदम. अगं वसारे गिरगावची माणसं मासली घ्यायला वसईच्या बाजारात जातात. तू इकडे तर मरतेस. एक तर तू 10-20 रुपये मना देऊन ज्याला मना तरास आणलेला आहेस. 1967 पासून ते 1976 पर्यंत तुझे पैसे आलेले आहेत. 42 वर्षाचे पैसे बाकी आहेत तुझे. टाकते एवढा हिशोब वाटे. मी कुठून देऊ सरकार पैसे. मी कुठून देणार. सगळं गरीब आहे. माझ्याकडे पैसेच नाहीये तेवढे पैसे द्यायला. आणि काय तुम्ही भाडं करता. हा काय भाडं करता. दरवेळेस माझ्या घरात येऊन वाटेल त्यावेळी येता. एक त्या बाई माणसाकडे येणं बरं दिसतं का. ती बाई कुठल्या अवस्थेत असते काय करत असते. आले लगेच भाडं मागायला. हेच तू काय बाई म्हणजे बायकोला सांगितलंच ना कुत्र्यासारखं तिने मला मारलं. अरे 5 वर्षापासून मी तुला ताई ग ताई म्हणजे ताई 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 बोलतोय. ताई भार दे ना ग ताई भार दे ना ग. इच्छा असला ताई ताई मी तुला बोलतोय. पण मी येते ना दरवेळेस रक्षाबंधनाला तुमच्याकडे. वसारे 100 रुपये घेऊन जातेस. त्यातलं जर थोडस पैसे दिलेस तर माझ्या घर बार काय फरक पडतो. कुठून देऊ सांगा ना. आणि काय सगळं भाडं करता. हा काय भाडं मेंटेनन्सचं काय. आता गेलं खड्ड्यात 1000 फड. मेंटेनन्सचं काय मेंटेनन्स कुठे. इथे या कोपऱ्यात बघा पावसाळ्यात पाणी गळतो. आता 40 रुपयाच्या भाड्यामध्ये तिकडे काय लिंबू सरबत घालणार आहे. मोठी लिकेज सांगते. गणपती येणार म्हणून व्यवस्थित मेंटेनन्स करून दिलाय सागला. चकाचक तुझ्या घरान असा कलर बिलर मारून दिलेला आहे. गणपती येणार आहे म्हणून तुझ्या घरान गणपतीवरनं आठवलं. तुझ्या घरान गणपती येणार होते ना ग. दर्शनाला मी आलो तो घरान गणपतीच नाही. अरे लोक 1.5 दिवसाचा गणपती ठेवतात. तू 1.5 तासाचा पण नाही ठेवला. गणपती आमच्या गावी असतो. मग मला कसं बोललीस की घरी गणपती येणार आहे म्हणून. नाही मी एवढं सांगितलं गणपती येतात मेंटेनन्स करा. 2 वेगवेगळी वाक्य होती. तुम्ही एकत्र केली मी का करू. ज्याला 2 अशी वेगळी वाक्य करून मना फसवतात. देवाच्या नावावर मना फसवतात. 40 रुपये द्यायला तुला परवडत नाही. तुम्हाला सांगतो हिचा मुलगा अमेरिकन शिकतो ना. माझा पोरगा अजून म्युन्सिपाल्टीतच आहे. अरे बापरे. का काय वसरे भाडा द्यायची तुम्हाला. फक्त 40 रुपये भाडं आहे. फक्त 40 रुपये भाडं आहे. अरे पेपरची रद्दी विकली ना तरी 2 महिन्याचं भाडं येईल. देईन तुम्हाला भाडं. काय तुम्ही त्रास करता. या इथे बसा. इथे बसा बसा बसा. बरं बसा हो बसा. नगभर चहा घेता का. नको त्याचे पण पैसे घेशील. बरं नाही कापणार मग तर झालं. घेता चहा. हा ठीक आहे. तुझ्यातला थोडासा अर्धा कप घे. अर्धा कप झालं. नाही चहा घेत नाही सध्या. ग्रीन टी घेते मी. डाएट चालू आहे ना. 25,000 रुपये भरलेत. कशाला उगाच. 40 रुपये तुला द्यायला परवडतात. 25,000 भरले. शपथ मी नाही भरले. माझी नणंद आहे ना तिने भरले. काय झालं आम्ही गेल्या महिन्यात बाजारात गेलो होतो ना तेव्हा मी चुकून तिच्या अंगावर पडले तर तिने मुद्दामून डाएटचे पैसे भरले. मुद्दामून केलं मी नाही. शपथ. ए बया 25,000 रुपये तू काही बारीक होत नाही. 40 रुपये दे रे म्हणे जरा तरी जार होऊन दे ना.
भाडं दे 40 रुपये माझं भाडं दे 40 रुपयाप्रमाणे 12 महिन्याचं 180 रुपये दे. चालेल देते. जायला तयार झाले म्हणजे गणितान काहीतरी गडबड झाली दिसते. 480 होतात ते ना. बापरे 480 रुपये. बापरे बापरे 1 रुपया सुद्धा आमच्यासाठी केवढा मोठा आहे. 480 म्हणजे एवढं नाही रे. एवढं कुठे माझ्याकडे. एवढ्या कुठं 500 रुपयाचे 4 पिझ्झे एकाच वेळेला खातस तू. ऍसिडिटी. सॉरी. अरे 480 तुला महाग पडतात. नाही काय ग बाय डाएट चाललंय ना तुझं. पिझ्झा चालतो. पिझ्झा नाही चालत. मग? पिझ्झेवाला चालत चालत येतो तो मी खाते तो मला चालतो. अच्छा तो चालत येतो बसारे. तो चालतच येणार आहे का तू नाचत येणार आहे असा पिझ्झा घेऊन. हा नाच रे मला आठवलं. तू इकडं वरती नाचतेस ना खाली इकडं आम्हाला भूकंपाच्या हादरे पडतात. 1 मिनिट. त्यासाठी मी काही करू शकत नाही. डान्स माझं पॅशन आहे. मी डान्स का सोडू. हे घर सोड. का का म्हणजे काय. तू इकडं वरती नाचतेस खाली इकडं आमची भांडी पडतात ना मग भांड्याला भांड्या लागतं. म्हणजे अरे म्हणजे काय तू भारत देत नाहीस म्हणून बायको माझ्याशी सारखी भांडत असते. कित्येक वेळा तर मी माझ्या खिशातले पैसे तिला दिले तुझं भार म्हणून. बाय ए बाय 1 महिन्याचं तरी भार देणार. ठीक आहे नका तुम्ही एवढं काकुळतीला येऊ. तुम्ही बसा मी तुम्हाला भाडं देते. काय एवढं. अहो तुम्ही कसं आहे. 1 मिनिट. हे बघा 80 ना तुमचं. बघा हे बघा. हा हे बघा नीट लक्ष द्या. हे बघा माझ्याकडे बघा. हे बघा पैसे बघा नीट मोजताय बघा. 10 20 30 40 50 60 70 80. हे घ्या 2 महिन्याचं भाडं. हा चला या. अरे असला 2 महिन्याचं भार एकदम मिळालेलं. हे काय 2च नोट पाडल्यात तुम्ही पैसे. काय कदो. अरे नाही कुठे आता पाडले. हा बुरदंड कोणी भोगायचा सांगा बरं. आता तुमची बायको मला ओरडेल. मला तुमचे अजिबात आवडत नाही. इकडे आणा ते पैसे. द्या इकडे पैसे. नीट लक्ष द्या. आता मला तुम्हाला 60 रुपये परत द्यावे लागतील. इकडे बघा. हो हे बघा आता नीट. हा पुन्हा पुन्हा बुरदंड भोगणार नाही मी. बघा 10 20 30 40 50 60 70 80. हे घ्या नीट लक्ष द्या. नीट मोजून घ्या. झाला 10 20 30 आणि 40. 40 4च नोट झालं. परत 4 नोटा पाडल्यात तुम्ही. काय कदो. कसे लहान मुलासारखे वागता हो तुम्ही. आता नाही मी परत पैसे देणार ना. तुम्ही तुमचा भुर्दंड भोगा. ओके ठीक आहे. हिच्यातलं 1 महिन्याचं तरी आलंय. हा काय काय 2 महिन्याचं. 2 महिन्याचं. 2 महिने या निघा. 2 महिन्याचं आलं. आता बायकोला हा जानू बोल. काय म्हणतो. ज्वेलरकडे पोहोचला. हा बरं बरं. हा काय म्हणाल तो. काय रे. नाही नाही तो अगदी मग बारकोडी डिझाईन करतो रे. नाही 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 4 तोळ्याचं नाही 8 तोळ्याचं करायला सांग. हो का चांगलं घसघशीत कर म्हणावं 8 तोळ्याचं. मग झालं तर 8 नाही नाही ते मकर संक्रांतीचे हलव्याचे दागिने करायला टाकले. हलवा हलवा तुझ्या बापासने तोल्यात मुजरान होता. मला सगळे खलीले फालतूगिरी. नाही. ते काय नाही. मी इकडेच बसून राहणार. तुझा बापूस होऊ दे तुझा नवरा येऊ दे. मी काही जाणार नाही. मला पैसे पाहिजे. म्हणजे एवढं पाहिजे. तोड वाजवतोय तुला. पाहिजे. वाद्य वाजवता येत नाही. वाजव ना पाहिजे आता. मनापासून. एकदा जोरदार टाळ्या या बहारदार परफॉर्मन्ससाठी. महेश सर कसा वाटला. विशाखा अरुण ॲज युजल 6वर 6 मारलेत तुम्ही लोकांनी. धमाल. विशाखा टू गुड. थँक्यू सर. आणि विशाखा तू इतकी अजाईल आहेस ना. कमालीची अजाईल आहेस. तू स्टेजवरती अशी वावरतेस ॲज इफ यू आर ॲब्सोल्युटली इन नॅचरल फॉर्म. ब्युटिफुल. थँक्यू सर. आणि अरुण तुझी तर एक विशिष्ट स्टाईलच आहे यार. अँड दॅट स्टाईल इज व्हेरी 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 कॅचिंग स्टाईल. म्हणजे मला असं वाटतं ही स्टाईल लोक पाहून
इमिटेट करायला लागणार आणि इट विल बिकम अ ट्रेडमार्क Yeah. ऑफ अरुण. थँक्यू. सुपर्ब, कीप इट अप, ऑल द बेस्ट टू यू. तुम्ही दोघंही बसू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. वा दादा वा. हे दादा म्हणाली यार. ठीक आहे, हरकत नाही. तर मंडळी, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात करूयात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या पर्वात एक जोडी जाम धमाल करते. आज सुद्धा सासू आणि जावई बनून ते इकडे धमाल करणार आहेत. फेट्यांची हॅट्रिक करायचा इरादा करून तुमच्या समोर येत आहेत पृथ्वीक आणि शीतल. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो 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 हॅलो. हा अगं निघालोय ना, थांब ना. हो, तू थिएटर जवळ थांब, मी पोहोचतोय. झोपलीये. हो हा, तू थांब, मी आलो, थांब. मैसर, ऍक्च्युली मी माझ्या बायकोसोबत ना पिक्चर बघायला चाललोय. आणि ही कोण आहे माहितीये का? ही ती बाई आहे जी आमच्याकडे येते, मला म्हणते आता काय बाबा वरच्यावर येणं होणार नाही, आणि दररोज इथेच राहते. ही बाई आहे ना, माझी सासू आहे. बेसिकली ही खाष्ट आहे जरा जास्त आहे. आणि हिचा इतका त्रास आहे, हिला जर कळलं आम्ही सिनेमाला चाललोय तरी मागेला गेलो, मी पण येते म्हणून तिला न सांगता आम्ही निघतोय. त्यामुळे आता मी जास्त बोलत नाही, कल्टी मारतो. हा सर, येतो. झाला का सोलो? आई, उठलात तुम्ही? मी उठवणारच होतो. आतून कडी लावून घ्या, मी जरा कामासाठी चाललोय, यायला उशीर होईल. आणि कदाचित सुलू पण बाहेरच असेल बराच वेळ, मी जेवूनच येईन. हा, तिघाही जाऊया म्हणताय ना जेवायला बाहेर? सोलो ऐकलाय मी तुमचा. चला चला, पिक्चरला जायचं नाही, बघा तयार आहे मी. चला चला, झालं. पिक्चरला कोण चाललंय? कोण जातं पिक्चरला? जावई बापू, मग तुमची जानू थिएटरच्या बाहेर उभी राहून काय ब्लॅकने तिकीट विकते की काय? नाही, संदर्भ वेगळा लागलाय फक्त. ती थिएटरच्या बाहेर उभी आहे, मी तिला तिथून पिकअप करणार आहे. आणि मग तिथून तिला सेमिनारला जायचंय, तिथे मी तिला ड्रॉप करणार आहे. आणि मग मी तिथून माझ्या कामाला जाणार आहे. मग सुलू कदाचित घरी येईल, मग तुम्ही दोघी जेवा. मला कदाचित मग जेवायला यायला मी आमचं ठरलंय. बघा साधं खोटही बोलता येत नाहीये. जावई बापू देव बघतोय सगळं. रात्री 9चा आहे ना सिनेमा सोना टॉकीजला, माहितीये मला. चला चला लवकर चला, 8:30 वाजले. चल. आई शपथ, काय झालं? कसल्या भारी आहात तुम्ही. तुम्ही एक नंबरच्या ना मन कवड्या आहात. कसं ओळखता तुम्ही एवढं? हा म्हणजे गंमत झाली हो. काय आपण तिघ जाणार होतो सिनेमा बघायला, पण शेवटची 2 तिकीट होती, तिकीट फुल झाली. जावई बापू, थिएटर फुल होतात, तिकीट विकली जातात, कळलं का? अहो, आणि आपण ज्या सिनेमाला जाणार आहोत ना, त्या सिनेमाची 2च तिकीट खपली आहेत, बाकी अख्खं थिएटर रिकामी आहे. कळलं तुम्हाला? इंटरनेटवर चेक केलंय मी ते सगळं. आई शपथ, एवढं सगळं केलं तुम्ही एवढ्या वेळा? मग काय. अहो, इंटरनेटच्या जगातले तुम्ही. खरा गोंधळ आमचा उडायला हवा. कम्प्युटर इंजिनियर आहात ना तुम्ही. बरं, तुम्हाला सांगू का, त्या तिकिटावरती कॉम्बो ऑफर होती ना, ती पण बुक केलेली. कॅरिमल पॉपकॉर्न आणि ते कोल्ड ड्रिंक. तुम्हाला कुठलं आवडेल ते सांगा तिकडे. ते उद्योग का करत असता तुम्ही? आपल्या कवळीने पॉपकॉर्न चावायला जमतात का? नाही ना. पूर्ण थिएटर बघ असा आवाज येत असतो, लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघतात. जावई बापू, आता तसला आवाज होणार नाहीये. कसा नाही होणार? अहो, मी सोबत थर्मास घेऊन जाणार आहे. ते 4 पॉपकॉर्न त्यात भिजत घाले, छान मऊ झाले की असं छान लगदा करून. सासूबाई, ते घाणेरडं वाटतं. लोक काय म्हणतील तुम्हाला कळत पण नाही. अहो, लोक सिनेमा बघणार आहेत की तुमची सासू लगदा कशी खाते हे बघणार आहे. जास्त इंटरेस्टिंग काय आहे? ऑफकोर्स सिनेमा. मग चला चला, वेळ होतोय. हो, किती वाजले बाई? 8:30 झाले. चल
जायला हवंय की हे नाही? बघा माझं ऐका, मी तुम्हाला सिनेमाला नाही घेऊन जाऊ शकत. प्रॉब्लेम असा आहे की हा बोला 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 जावई बापू बोला काय असेल ते बोलून टाक. काय सिनेमा थोडा ॲडल्ट आहे. काय 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 सिनेमा थोडा ॲडल्ट आहे हो. हो तुमच्यापेक्षा जास्त मी ॲडल्ट खरं तर मी तुम्हाला ओरडायला हवं की तुम्ही असले सिनेमे बघू नका, तुम्ही लहान आहात अजून. ॲडल्टची भीती मला घालताय. 80 वर्ष झाली हे सगळं बघून करून झालंय. सासूबाई काहीतरी काय बडबडताय हो. मी काय ॲडल्टची भीती नव्हतो घालत. ते मला म्हणायचं होतं की तुमच्यासोबत असा सिनेमा बघताना मला जरा नर्वस होणार. मी जरा नर्वस व्हायला होईल असं म्हणताय? हा मग ठीक आहे. थँक्यू, येतो मी. नाही मग तुम्ही थांबा, आम्ही दोघी जातो, मी आणि बेबी. काय 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 आम्ही दोघी जातो? काय काय फालतूगिरी लावली आहे? तुम्ही नर्वस होताय आणि मी फालतूगिरी करते. काय काय बडबडताय काय तुम्ही? आवाज जावई बापू हा काय चाललंय काय तुमचा? सिनेमाला उशीर होतो. वय 8:40. आठवलं. हा काय 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 ते ट्रेलर बघितलेलं ते आठवलं. हा हा काय 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 होतंय? काय काय सिनेमा 3D आहे, तुम्हाला नाही बघायला जमणार. जावई बापू महेश कोठारेंचा झपाटलेला 5 वेळा बघितलंय मी. महेशजींवर क्रश आहे माझा. छोट्या जवानपासून क्रश आहे तुमच्यावर. हो याचे मार्क नाही देत ते. ऐका ना सासूबाई, मी काय म्हणते जावई बापू तुम्ही पण एकदा ना माझ्यासारखा 3D सिनेमा बघाच. म्हणजे जरा ना चष्म्यावर चष्मा लावून बघितलात ना अवस्था 6Dचा फील येईल तुम्हाला. 3D काय घेऊन बसलात तुम्ही? आताची 3D उचलायची वेळ आली पण 3D बघायचं. काय म्हणताय? ते काय म्हणताय? मला म्हणायचंय की मी तुम्हाला सिनेमाला नाही नेऊ शकत कारण ते आता काय सांगायचं हे नाही काही सांगू नका तुम्ही. मला पिक्चरला घेऊन चल कळतंय तुम्हाला? चला चला. हो मला सुरुवात मला अजिबात मिस करायची नाहीये. ती ॲडव्हर्टाईज तो सोफ्यात बसलेला माणूस सिगारेट ओढत असतो आणि गाडी येते नाही का धूम्रपानास सक्त मनाई आहे. हेच मला आवडत नाही तुमचा सासूबाई. सुरुवातीपासून सिनेमा बघायचा असतो, ऍड सुरू झाली की बसता, ते अख्खी नाव संपली, दी एंड आला तरी तिथेच बसलेला असतात का? हाय जावई बापू मुळात मला वाचनाची आवड आहे. यात काय वाचता तुम्ही? ते येतं नाही का ते कॉस्ट्यूम, स्टायलिंग, मेकअप, ते छायांकन, मुद्रांकन, संकलन, ते मला वाचायला फार गंमत वाटते. त्याची डॉबली मिक्सिंग. डोबली मिरची नसतात ते, डॉल्बी मिक्सिंग असतं ते. अरे जी गोष्ट आपल्याला बोलता येत नाही ती वाचण्याची आवड कसली आहे? मला फार आवडतं ते वाचायला. ते सिनेमा संपला की शेवटी असं ते वर 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 जातं ना, ते दी एंड असं वर वर, ते मला फार मजेशीर वाटतं माहिती आहे. एक सांगा ते द एंड असतं तसं खाली खाली का नाही जात तसं वर 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 का जात? मला नाही माहिती सासूबाई ते वर वर का जातं ते मला नाही माहिती. अहो कारण ते द एंड काळाच्या पडद्यावर जातं. एक दिवशी तुम्ही जाऊन बघा ना काळाच्या पडद्यावर. हा म्हणजे तुमचा पण द एंड जवळ आलाय. करा ना पटकन स्क्रोल, आम्हाला पण भरपूर मज्जा येईल. जावई बापू ते द एंडचा स्क्रोल असं वर जाणं आपल्या हातात नसतं, ते नियती ठरवत असते. उद्या तुमचा द एंडचा स्क्रोल भरकन वर गेला तर मी बघत बसेन घालून. मी जावई तुमचा काहीतरी बडबडू नका. मी ही सासू आहे हे ध्यानात ठेवा म्हणजे झालं. पण तुमचा प्रॉब्लेम नेहमी असतो. मागे एकदा तुम्हाला सिनेमाला घेऊन गेलो, ते सफाई कामगार पुढच्या शो साठी साफसफाई करत होते तरी तुम्ही तिथेच का? ते पांढरं धुरकट दिसतं ना, ते पांढरं थिएटरचा पडदा असतो तो. सांगता काय? पण मला सांगतो तो पडदा तिकडे का लावता? तो ते ऊन येतं ना भस्कन डोळ्यावर आपल्या, म्हणून खिडकीला लावतात तसे लावतात.
यात काय लॉजिक नाही जावई बापू. मला वाटलं ते प्रोजेक्टरवरचं चित्र त्या पडद्यावर दिसण्यासाठी तो पडदा तिकडे सगळं माहिती असतं तर का डोकं खाते माझं? सासूबाई ऐका ना, मी नाही नेऊ शकत तुम्हाला सिनेमा बघण्यासाठी. मला नाही जमणार आहे. हे काही नाही, तुम्हाला सांगते मला चित्रपट हो गो भाई 8:45 सुरुवात चुकेल हो जावई बापू. चला चल तयारी करायला नाही 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 मी काय म्हणते तुम्ही सिनेमाला नका येऊ माझ्यासोबत प्लीज. का 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 नका येऊ, मला नाही न्यायचंय तुम्हाला सिनेमाला. सस्पेन्स फिल्म आहे, मला एकट्याला बघायची. जावई बापू तुम्हाला सांगते, तुम्ही जर मला पिक्चरला नेलात नाही ना तर सस्पेन्स सिनेमाचा शेवट मी आत्ताच सांगून टाकेन. हिरोईनचा खून कोण करतं माहिती आहे? सासूबाई मला सांगा, ही काय धमकी आहे? सुरुवातीला शेवट सांगेन, ही काय धमकी आहे? महेश सर, मला वाटतं ही जी स्पॉयलर्स फोडणारी लोक असतात ना, यांच्यासाठी ना वेगळा कायदा करायला हवा. पायरसीपेक्षा मोठा गुन्हा आहे हा. एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती हो शेवटी काय घडतं? आमच्या ग्रुपवर आलं होतं. कुठला ग्रुप? कवळी माझी सांडली का? कवळी माझी सांडली का? ते गाणे नाही का जावई बापू? कवळी माझी सांडली का, ते बुगडी माझी सांडली का असं आहे ना? हो ना, मी परांज पेनला पण तेच सांगितलं. अहो ते कवळीच्या जागी कुठला तरी वेगळा शब्द भास्कर अंगावर आले माझ्या. तुमचं भांडायला लागलं. आम्ही बायका आपल्या गप्पा बसलो. म्हटलं जाऊ दे, मरू देत मेलं. सांडायला आणि भांडायला ग्रुप आहे ना, पुरे झाले, जाऊ दे. काय माहितीये का, उद्या जाऊन ना एकेकांची कवळीच छांडते बघा. हा मग ते करा ना, माझ्यासोबत सिनेमाला नका येऊ प्लीज. मला जाऊ द्या. जाऊ मी नाही जावई बापू, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही तो थांबा, मी लगेच आवरायला घेते. हा थांबा, तुम्ही थांब. काय करू? म्हातारी अशी नाही ऐकणार. काय 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 तिची ना करू? कंबर मोडली पाहिजे. माझा चष्मा तिथे बाजूला व्हावं जावई बापू. गळ्या चष्मा तुझी केस काय राहिलं आता? भाव घ्यायचं राहिलं. अरे वा, क्या बात आहे. चला चला चला, इकडे या बाजूला येते, दिसेल छान पैकी. बाम विसरले ते. एसी नाही ना, मला थंडी वाजते ना, नेमकं मी बामच घ्यायला विसरले. घेतला. चल 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 चल. म्हातारी घसरून पण पडत नाही एकदाची. जावई बापू, केळ्याच्या सालीवर घसरून पडायचं वय गेलं होतं माझं. काय आहे, चष्मा लागली आहे, ठार आंधळी नाही झाली आहे मी. चला लवकर सिनेमाला, उशीर होतोय. लवकर सिनेमा. आई गप्पत, वाव. म्हातारीच्या कैसे है जावई, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर फेंका नहीं करते. और वो क्या है ना, जो दूसरों के लिए गड्ढा खोदता है सिनेमा एकत्र करताय. मला उचला. सिनेमावरून आठवलं, बेबीला फोन करून सांगते, बेबी माझी वाट बघ ग, मी आले. हा बेबी, हा अगं मी येते बरं का सिनेमाला. हा हा मी येते. जावई बापू ना ग, अगं तोंडावर पडले ते. नाही दात नाही गेले, दात तिथेच आहेत, तसेच आहेत. हा आले. हा हा चल चल चल. हा चल चला जावई बापू, येते. हा मी. मला उचला. नाही आमिर बाळा, तू आता यांचा दी एंड करून टाक. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. पृथ्वी, शीतल, क्या बात है, क्या बात है. काय म्हातारी उभी केली सर. क्या बात. बेरिंग उत्तम, सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत उत्तम. ते जे काय अच्छा 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 करत, क्या बात है. व्हेरी फॅन्टास्टिक. सरपंच, I have to come there. ये बात, ये बात, ये बात. एखादा ऍक्टर इन हिज एलिमेंट्स म्हणतो ना आपण, इन हिज एलिमेंट्स, तशी होती शीतल. Yes. इन हर एलिमेंट्स. अँड शी वॉज एन्जॉईंग.
मी सुरुवातीला म्हटलं होतं सगळ्यांनी आपला स्किट एन्जॉय केला पाहिजे करताना, आणि तुम्ही सरस तो स्किट एन्जॉय करत होतात. आणि शीतल, तू तर यू आर ब्रिलियंट. म्हणजे इतका सुंदर तू परफॉर्मन्स दिलेला आहेस का मला तुम्हाला दोघांना मिळून मार्क्स द्यावे लागतील, ते सुद्धा माझ्याकडे नाही आहेत आता. हो, सो स्वीट. बाजी बाजी. ब्रिलियंट, थँक्यू सर. माइंड बॉगलिंग. आणि ते जे साली टाकल्या ना, साली तू टाकल्यास, त्याच्यावरून मला ना एक नाटक आठवलं, दिनूच्या सासूबाई राधाबाई. त्याच्यामध्ये तो बबन प्रभू त्या सासूबाईला पाडाला असंच साली टाकतो आणि ती असेच पाय वरती नेऊन नेते आणि तो एक वाक्य म्हणतो, सालीनं दगा दिला. सुपर्ब. कीप इट अप. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. या पर्वातले हायएस्ट स्कोर तुम्हाला मिळालेले आहेत. खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. इनामदार. अरे शीतल, काय परफॉर्मन्स दिलायस. वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ हास्य जत्रा नवीन पर्वाचं. आणि तुझं जे ते मधलं होतं ना, ते स्क्रोल वर जातो, तो अख्खा पॅच होता ना, तो खरं तर खूप कठीण होता. म्हणजे आम्ही सुद्धा अनेक गोष्टी शिकलो तुझ्याकडून. तो एंटरटेनिंग आणि इतका अप्रतिम केलास ना. सचिन सर. नाही पण खरंच नाही, सचिन सरांचे आहेतच आशीर्वाद आणि गायडन्स, तरी सुद्धा इथे करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तू पृथ्वी इतकी सुंदर साथ दिलीस तिला. मुळात ना तू हे केलंस की तिची बॅटिंग आहे, मी तिला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे ही जी समज आहे ना, क्या बात आहे. हॅट्स ऑफ, दोघांना हॅट्स ऑफ. सुपर. प्रसाद खांडेकर, कसं वाटतंय तुमचं स्किट कशा पद्धतीनं परफॉर्म झालं असं तुम्हाला? म्हणजे शेवटी त्या सालीवरनं पृथ्वी जरी पडला असला तरी स्किट तेवढंच उचललं गेलं.